जय हिंद महाराष्ट्र. आपल्याला माहीत आहे की आपला विदर्भ म्हणजेच काय, कापसाची काळी मृदा, ब्लॅक कॉटन सॉईल. पण हल्ली काय झालं आहे की यात कापसाचे उत्पादन हळूहळू कमी झालं आहे. कारण काय, तर कापसाला बाजारभाव नाही आहे आणि शेतकऱ्यांची होती आत्महत्या. तर यावर काय झालं की दिलीप ठाकरे यांनी एक अकोला प्लांटेशन सिस्टीम, एक पद्धत, आधुनिक पद्धत आणि शाश्वत पद्धत निर्माण केली आहे. या पद्धतीमध्ये जसं आधी काय होत होतं की 11,000 झाडं जर एकरी लागत असतील, तर या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी 11,000च्या ऐवजी तुम्ही 44,000 झाडाची प्लांटेशन करा. आणि या गोष्टीला दिलीप ठाकरे यांना मंत्रालयाकडून, म्हणजे कृषी मंत्रालयाकडून दादही मिळाली आहे आणि पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी काय केलं की असे खूप ठिकाणी आणि खूप बियाणांवर असे प्रयोग केलेले आपल्याला आढळतात. त्याच्यामुळे काय झालं की शेताची उत्पादकता वाढली आणि शेतकऱ्यांकडे काय आला, पैसा यायला सुरुवात झाली. मग या पद्धतीमुळे आता मंत्रालयाने काय केलं की नवीन नवीन बियाणे शोधणे चालू केले की या ठिकाणी कोणती बियाणे लागतील किंवा कशी उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांची जी होणारी आत्महत्या आहे ते कमी होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही घाबरू नका आणि प्लीज मराचा विचार नका करू. तुमच्या कर्जापेक्षा आपल्या राज्याचं कर्ज खूप जास्त आहे बरं. राज्यावर असलेलं कर्ज हे खूप जास्त आहे. तर तुम्ही आत्महत्याकडे न वळता आधुनिकतेकडे वळा. थँक्यू.